गुड मॉर्निंग. आज आपण चॅप्टर नंबर 4 प्रकरण 4 अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग पाहणार आहोत. फायनान्शियल प्लॅनिंग हे फार महत्त्वाचं असतं. आपल्या घरामध्ये सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग असेल तर जो पगार येतो आपल्या घरच्या वडिलांचा वगैरे तर तो पगार बरोबर पुरतो, त्यातले काही पैसे शिल्लक राहतात. जर नियोजन केलं असेल, त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग केलं असेल तर. तसं देशाचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, देशाचं फायनान्शियल प्लॅनिंग, देशाचं नियोजन, अर्थनियोजन कसं असतं आपण पाहतो की आता सध्या देशामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याला किंवा आपण दुकानामध्ये गेलो तर एक टॅक्स आकारला जातो बघा. त्या टॅक्सचं नाव आहे जीएसटी. बरोबर आहे. म्हणजे जीएसटी ही एक कर प्रणाली आहे. जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर ही प्रणाली आपल्या देशामध्ये सध्या जगभर चालू आहे, सॉरी आपल्या देशभर चालू आहे. म्हणजे जीएसटी स्टँड फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटीचा अर्थ आहे वस्तू व सेवा कर, इंग्लिशमध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतात. आवर कंट्री फॉलोज द सेम टॅक्स लेव्ही सिस्टीम. आपल्या देशामध्ये ही संपूर्ण देशात ही एकच कर प्रणाली आहे, ती म्हणजे वस्तू व सेवा कर प्रणाली. आता याची जी अंमलबजावणी आहे ही 1 जुलै 2017 पासून ही जी कर प्रणाली आहे, दॅट मीन्स आपल्या देशामध्ये 1 नेशन, एक देश, 1 टॅक्स आणि 1 मार्केट या सूत्राची अंमलबजावणी झाली. जीएसटी इन इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017. म्हणजे 1 जुलै 2017 पासून एक देश, एक टॅक्स, एक कर आणि एकच बाजार किंवा एकच मार्केट असं आपण अंमलबजावणी सुरू केलेली आहे. इट स्टार्ट फ्रॉम 1 जुलै 2017. इट्स इफेक्टेड फ्रॉम म्हणजे थोडक्यात 2017 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आणि पूर्वी खूप कर होते पहा. अनेक करांची नावं तुम्हाला माहिती असतील, आठवतात का बघा. उत्पादन शुल्क, ज्याला एक्साईज ड्युटी असं म्हणतात, एक्साईज ड्युटी आकारली जायची. त्यानंतर सेवा कर होता बघा, सर्व्हिस टॅक्स. सेवा कर म्हणजे आपण सर्व्हिस टॅक्स, मोठमोठ्या हॉटेलमध्ये वगैरे आपण राहिलो, जेवायला गेलो तर त्याच्यावर जो टॅक्स आकारला जायचा दॅट इज कॉल्ड सेवा कर, सर्व्हिस टॅक्स. कस्टम ड्युटी, जो परदेशातून माल आयात व्हायचा त्याच्यावर हा टॅक्स आकारला जायचा, दॅट इज कॉल्ड कस्टम ड्युटी. म्हणजे त्याला सीमा शुल्क म्हणतात. सीमारेषेवर जो घेतला जातो तो. सेंट्रल सरचार्ज अँड सेस, केंद्रीय अधिभार व उपकर. पान नंबर 81 वर आहे बघा, तो चार्ट काढलेला, त्याच्यात नाव वाचतोय मी, तुम्ही पण त्याच्यामध्ये बघा. केंद्रीय अधिभार व उपकर, जे काही टॅक्स आकारले जायचे त्याच्यावर, समजा नोकरदार आहे, माझा पगारातून जो मी टॅक्स सरकारला भरतो त्याच्यावर जो उपकर आकारला जायचा त्याला केंद्रीय अधिभार व उपकर किंवा सेंट्रल सरचार्ज किंवा सेस म्हणायचे. मूल्यावर्धित कर, व्हॅट सगळ्यांना माहिती आहे. हा जीएसटी येण्यापूर्वी व्हॅट होता, तो 12%, 12.5% असायचा, आहे का लक्षात. त्यानंतर लक्झरी टॅक्स, आईश आराम कर, लॉजेसवर, हॉटेलमध्ये जो टॅक्स आकारला जातो किंवा लॉजेसवर, हॉटेलवर म्हणण्यापेक्षा जे मनोरंजनात्मक गोष्टी आहेत, सिनेमागृह वगैरे, सिनेमागृहामध्ये तो करमणूक कर असतो. एंटरटेनमेंट टॅक्स असतो. लक्झरी, ऐश आराम म्हणजे तो मागाशी सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर ऑक्ट्राय म्हणजे जकात, जिथं नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, त्याच्यामध्ये जो टॅक्स आकारला जायचा, नाके असतात बघा, जकात नाकावाचा, तिथं जो टॅक्स, त्यांनी जो टॅक्स असतो तो त्यांचा नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा, त्याला जकात म्हणायचं. त्याचप्रमाणे सीएसटी, केंद्रीय विक्री कर खात्यामार्फत तो केंद्रीय विक्री कर आकारला जायचा. त्यानंतर काउंटरव्हेलिंग ड्युटी, सीव्हीडी अधिकचे सीमा शुल्क म्हणजे जादा सीमा शुल्क आकारलं जायचं. विशेष सीमा शुल्क, स्पेशल ॲडिशनल ड्युटी, काही याच्यावर स्पेशल आकारलं जायचं म्हणून त्याला स्पेशल ॲडिशनल, असे खूप प्रकार होते. इतक्या खोलात आपल्याला जायचं नाहीये. आपण फक्त आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे जीएसटी म्हणजे काय ते पाहायचं आपल्याला फक्त, म्हणून हे थोडक्यात आटोपत घेतो. या सगळे प्रकारचे कर
सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं, हे सगळे कर एकत्र केले आणि त्याला नाव दिलं जीएसटी. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मराठीमध्ये त्याला वस्तू व सेवा कर असं म्हटलं जातं. आता जो टॅक्स इनवाईस जे आहे ते कसं असतं, मी थोडंसं कच्चं या ठिकाणी काढलंय. तुम्ही पान नंबर 82 वर पाहायचे, प्रत्येकाने पुस्तक समोर ठेवायचंय, कारण प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मी लिहू शकत नाहीये. आता त्याला कर बीजक म्हणतात, टॅक्स इनव्हॉइस म्हणतात, म्हणजे थोडक्यात बिल म्हणतात तुम्ही त्याला. त्याच्यामध्ये बघा टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड परचेस, वस्तू खरेदीचं टॅक्स इनव्हॉइस आहे. नमुना आहे बघा, वस्तू खरेदी करतानाचा जो टॅक्सची पावती जी असते ती पावती दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय नीट पहा. सप्लायरचं नाव आहे बघा, इथं नाव आणि पत्ता आहे. इथं जीएसटीएन आहे, जीएसटीएन भला मोठा दिलेला आहे बघा. जवळजवळ त्याच्यामध्ये 15 अंकाक्षरे आहेत. अल्फाबेट न्यूमरिकल, अल्फा अँड न्यूमरिकल बिट्स, म्हणजे दोन्ही पण आहे बघा. त्याला अल्फा आणि अल्फा न्यूमरल्स म्हणतात त्याला. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये इनव्हॉइस नंबर आहे, इनव्हॉइसची डेट आहे, पावतीचा क्रमांक आहे, पावतीचा तारीख आहे. तसेच आता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगतो मी तुम्हाला. आता त्याचे कॉलम जे आहेत, सिरियल नंबर आहे, हा सगळ्यांना माहिती असतं, अनुक्रमांक. आता इथे HSN कोड आहे बघा, HSN कोड, बरोबर आहे का. आता HSN कोड म्हणजे काय ते सांगतो. तत्पूर्वी HSN कोड पाहण्यापूर्वी तुम्हाला जीएसटी म्हणजे काय कळलेलं आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर. त्याचे दोन प्रकार आहेत, CGST अँड HGST आर टू कॉम्पोनंट्स ऑफ जीएसटी. म्हणजे जीएसटीचे देर आर टू कॉम्पोनंट्स, देर आर टू पार्ट्स. त्याचे दोन भाग आहेत, एकाला CGST म्हणतात, एकाला HGST म्हणतात. हा जीएसटी हा एकच टॅक्स असतो, त्याचे दोन भाग आहेत, CGST आणि HGST. C फॉर सेंट्रल, G फॉर गुड्स सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. केंद्रीय वस्तू व सेवा कर, केंद्रीय वस्तू व सेवा कर की जो केंद्राकडून आकारला जातो, जो केंद्राला द्यायचा हिस्सा असतो. जेवढा जीएसटी आपण घेतो त्यातला निम्मा केंद्राला देतात आणि निम्मा राज्याला जातो. जो केंद्राला दिला जातो त्याला CGST म्हणतात, ज्याला केंद्रीय वस्तू व सेवा कर म्हणतात. आणि जो राज्य सरकारला जातो जो भाग त्याला HGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, राज्य वस्तू व सेवा कर असं म्हणतात. असे हे दोन प्रकार आहेत. एक हिस्सा केंद्राकडे जातो, एक हिस्सा राज्याकडे जातो. आता म्हणजे टॅक्स विच पेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट इज कॉल्ड CGST and which paid to state government is called HGST. Now, in the invoice, ह्या पावतीमध्ये एक GSTN दिसतोय बघा, GSTN. तुम्ही बघा GSTN 27 ABCDE 1 2 3 4 H I Z 5 27 ABCDE 1 2 3 4 HI H1 ZS असा भला मोठा 15 अंकाक्षराचा तो नंबर आहे. 15 अल्फा न्यूमेरिकल नंबर आहे तो. अल्फा म्हणजे अक्षर, न्यूमेरिकल म्हणजे अंकाक्षर आहे त्याच्यामध्ये. आता GSTN ला म्हणतात, GSTN इज अ डीलर्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा जो GSTN आहे हा डीलर्स व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे. डीलर्स आयडेंटिफिकेशन नंबर व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे. त्याचा जो लॉंग फॉर्म आहे GSTN, TIN. हा GST म्हणजे आपला GST, हा आयडेंटिफिकेशन आणि हा नंबर ओळख क्रमांक. GST ओळख क्रमांक आहे तो व्यापाऱ्याचा. GST आयडेंटिफिकेशन नंबर लॉंग फॉर्म कळला तुम्हाला. GST म्हणजे GST, I फॉर आयडेंटिफिकेशन आणि N फॉर नंबर. I फॉर आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळख, नंबर म्हणजे क्रमांक.
हा जीएसटी ओळख क्रमांक आहे व्यापाऱ्याचा. मागील वर्षी ज्याचं उत्पन्न, ज्या व्यापाऱ्याचं उत्पन्न 20 लाखापेक्षा जास्त असेल त्यांच्यासाठीच हा टॅक्स आहे. ज्याचं उत्पन्न 20 लाखापेक्षा जास्त असतं, ज्याचं वार्षिक उलाढाल जी आहे ती 20 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना हा जीएसटीएन कंपल्सरी आहे. ओके. जीएसटीएन इज मॅन्डेटरी फॉर द डीलर्स whose annual turnover is previous financial year exceeds ₹20 lakh. 20 लाखापेक्षा जास्त जर त्याची वार्षिक उलाढाल असेल त्याच्यासाठी हा जीएसटीएन कंपल्सरी. आता जीएसटीएन पुस्तकात दिलाय तो असा आहे बघा. जीएसटीएन हा दिलेला आहे बघा. 27 ABCDE 1 2 3 4 H1LS हा दिलेला आहे बघा कोपऱ्यात. बरोबर आहे. पावतीच्या कोपऱ्यात, इनवॉइसच्या कोपऱ्यात. यातला पहिला जो 2 अंक आहे 27. इट इज अ राज्याचा हा सांकेतांक क्रमांक आहे. म्हणजे इट इज अ 2 डिजिट फॉर स्टेट कोड. हे 227 जे आहे हे स्टेट कोड आहे महाराष्ट्राचा. इट इज अ महाराष्ट्राचा सांकेतांक क्रमांक 27 आहे. हिअर शेजारच्या चौकटीत खाली बघा पान नंबर 82 वर सगळ्यात खाली. हिअर 27 इज द स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र. फ्रॉम 27 one can understand that a person or firm is registered in Maharashtra. या 27 वरून कळतं की तो कोणत्या राज्यात रजिस्टर झालेला जीएसटी क्रमांक आहे, तो कोणत्या राज्याचा आहे हे त्याच्या पहिल्या 2 अंकावरून कळतं. 27 हा महाराष्ट्राचा राज्य सांकेतांक असल्यामुळे तो व्यापारी किंवा ती काय संस्था असेल त्याची नोंद ही महाराष्ट्रात झालेली आहे असं कळतं. त्याच्या पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 अंक आहेत. अल्फान्यूमरल अंक पण अक्षर अंकाक्षरे आहेत 10 गोल केलेली. ही पॅन नंबर आहे. पॅन हा 10 अंकाक्षरी असतो. 10 अल्फा न्यूमरल्स इन द पॅन. मग प्रत्येकाचा पॅन इथं असतो म्हणजे आपलं पॅन तिथं नोंद असतो. त्यानंतर 1 जो असतो इट इज अ नंबर ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्टर म्हणजे थोडक्यात त्याला आपण 1 रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन म्हणजे एका नोंदणीसाठी तो एक नोंदणी केली म्हणून 1 अक्षर. 2 दुसऱ्यांदा केली तर 2 येईल, तिसऱ्यांदा केली तर 3 येईल. 1 फॉर एका नोंदणीसाठी 1 अंक, सर्वांसाठी एका नोंदणीसाठी 1 अंक आहे. त्यामध्ये 1 रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन. त्याच्या पुढचा जो एन आहे हा बाय डिफॉल्ट आहे. सगळ्यांसाठी तो एन असेल आणि सगळ्यात शेवटी 5 असेल. ज्यावेळेस आपण जीएसटीची वेबसाईट ओपन करू, जीएसटीची वेबसाईट ओपन केली हा जीएसटीएन क्रमांक टाकला तर तो नंबर वैध आहे की नाही ते दर्शवण्यासाठी तो 5 हा अंक आहे. चेक सम डिजिट्स कन्फर्म द व्हॅलिडिटी. इट इज फॉर कन्फर्म द व्हॅलिडिटी ऑफ जीएसटीएन एंटर ऑन जीएसटी पोर्टल. जीएसटी पोर्टलमध्ये तो नंबर कन्फर्म म्हणजे तो वैध आहे की नाही हे पाहण्यासाठी हा 5 अंक असतो. अशा पद्धतीने मी तुम्हाला जीएसटीएन याची माहिती सांगितली बघा. 18 अंकाक्षर असतात पैकी मधले 15 असतात पैकी मधले 10 हा पॅन नंबर असतो. पहिले 2 हा राज्याचा सांकेतांक स्टेट कोड असतो. त्यानंतरचा जो 1 आहे हा रजिस्टर नंबर म्हणायचं त्याला रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन. IN हा सगळ्यांना कॉमन आहे ज्याला आपण बाय डिफॉल्ट म्हणतो. आणि शेवटी 5 जीएसटी पोर्टलला जर आपण जीएसटीएन नंबर टाकला तर तो क्रमांक व्हॅलिड आहे की नाही, वैध आहे की नाही यासाठी तो 5 आहे. अशा पद्धतीने जीएसटीएन आपलं झालेलं आहे. आता त्या चार्टमध्ये या चार्टमध्येच आपल्याला अजून पुढचा भाग बघायचा आहे. त्याच्यामध्ये आणखी इथे HSN कोड आहे. HSN कोड प्रत्येक वस्तू जी असते, प्रत्येक उत्पादन जे आहे, ऑल गुड्स प्रत्येक वस्तू क्लासिफाईड बाय म्हणजे त्याला प्रत्येक वस्तूला त्याचं वर्गीकरण केलं जातं. क्लासिफाईड बाय गिव्हिंग न्यूमरिकल कोड कॉल्ड HSN कोड.
व्याख्या लक्षात ठेवा. पान नंबर 83 वर सगळ्यात पहिल्या ओळीला आहे बघा, ऑल गुड्स आर क्लासिफाईड बाय, ऑल गुड्स आर क्लासिफाईड बाय गिव्हिंग न्यूमरिकल कोड इज कॉल्ड HSN कोड. प्रत्येक वस्तूचा वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो. प्रत्येक वस्तूला एक वर्गीकरण करताना एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो, त्यालाच HSN कोड म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याचा लॉंग फॉर्म आहे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमनक्लेचर. हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमनक्लेचर. हार्मोनाइजचा H, सिस्टीमचा S, नॉमनक्लेचरचा N. दॅट्स इट बिकम HSN कोड. इज दॅट क्लिअर? Harmonized system of nomenclature, that means the HSN. It is the long form of HSN. परीक्षेला 1 मार्कला विचारला जाऊ शकतो. माहिती पाहिजे, वही तो बघून लिहायचा आहे. HSN कोड हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमनक्लेचर. इज दॅट क्लिअर? त्याचप्रमाणे तुम्ही पावतीचं निरीक्षण केलं तर पावतीमध्ये तुम्हाला या बीजकामध्ये काय काय दिसते बघा. दुकानदाराचं नाव दिसतंय, GSTN दिसतोय, पत्ता दिसते, तारीख दिसते, त्यानंतर बीजक क्रमांक दिसतोय, मोबाईल नंबर आहे, ईमेल आहे. म्हणजे इन दॅट इनव्हॉइस देर आर ॲड्रेस, नेम ऑफ द शॉप, स्टेट, डेट, इनव्हॉइस नंबर, मोबाईल नंबर, बरीचशी माहिती त्याच्यात इनव्हॉइसमध्ये. ओके. आता या बीजकामध्ये वस्तू व सेवा म्हणजे वस्तू आणि सेवा कराची GSTची आकारणी कशी होते ते आता आपल्याला पाहायचे. त्याच्यामध्ये पान नंबर 83 वर वरती बऱ्याच रिकाम्या चौकटी आहेत बघा, त्या आपण भरणार आहोत. याच्यात बघून तुम्ही नीट पहा. GST ॲट द रेट ऑफ 2.5. बघा इथं GST ॲट द रेट ऑफ 2.5% इज द रुपीज and SGST at the rate of dash dash percent is 5. इथं बघा GSTच्या रकण्यामध्ये मी तुम्हाला चार्जची माहिती सांगतो आधी. बघा पहिला नंबर आहे, पहिला एक घेतो तुम्ही. पहिला सिरियल नंबर 210690 HSN कोड ऑफ पेड आहे. ओके. याचा रेट आहे 400 रुपीज पर केजी. 400 रुपये किलो आहे. क्वांटिटी घेतली 500 ग्रॅम. 500 म्हणजे अर्धा किलोच घेतलीये. 400 रुपयाचा किलो म्हणजे 500 रुपये. 400 रुपये किलो आहे, आपण अर्धा किलोच घेतला म्हणजे किती रुपयाचा घेतला? 200 रुपयाचा घेतला. अजून एक बघा 210691 चॉकलेट आहे, रुपीज 80 त्याची रेट आहे. एकच घेतला 1 बार म्हणून 80 रुपये द्यावे लागले. हे पेड आहे, हे चॉकलेट 400 रुपये प्रति किलो, रुपीज 80. अर्धा किलो घेतले म्हणजे 500 ग्रॅम आणि तर 1 बार. हा 1 बार घेतला, एक पुडा म्हणूया. अर्धा किलो घेतलं 400 रुपये किलो आहे म्हणून 200 रुपये लागले. हे 80 रुपयाचे घेतले. आता याच्यावरचा जो CGST हा 5%, टोटल 5%, एकूण GST 5%. मग हे GST आणि CG 502 म्हणजे 2.5 निम्मा निम्मा असतो ना. मग आता इथं CGST 2.5 आहे आणि हे GST 2.5 आहे. त्याचप्रमाणे चॉकलेटवर 14% GST आहे. निम्मा निम्मा किती होईल? सॉरी 14 नाही, सॉरी चॉकलेटवर 28% म्हणजे 14% होईल. बरोबर आहे. आता बघा टॅक्स कसा काढायचा सांगतोय, नीट पहा, समजून घ्या. अंडरस्टँडिंग फार महत्वाची आहे. आता बघा बरं,
200 रुपये आपण टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे आपण खरेदी किंमत जी आहे ज्याला मराठीमध्ये टॅक्सेबल म्हणजे कर पात्र उत्पन्न, कर प्राप्त ज्याच्यावर कर आकारला जातो ती रक्कम कळतंय का? ज्याच्यावर टॅक्सेबल इन्कम म्हणजे करपात्र रक्कम, करपात्र रक्कम. आता काय करायचंय? कशावर टॅक्स आहे? करपात्र रक्कम 200 रुपये बघा गुणिले 2.5% कसा टॅक्स काढतात नीट पहा. 200 गुणिले हे पर्सेंट म्हणजे भागिले 100 आणि हा पॉईंट सर्व म्हणून अजून एक 0 1 2 1 2 2 गुणिले 25 50 भागिले 10 5 रुपये आला. म्हणजे इथं आला 5 रुपये, इथं आला 5 रुपये. दोन्ही ठिकाणी सारखं आहे. आता 80 चा 14% 14% म्हणजे 80 गुणिले 14 भागिले 100 एक शून्य गेला 14 8 14 8 112 शून्य काढून घ्या. 11.2 म्हणजे 11.20 दोन्हीकडे तोच 11.20 बघा बरं आहे का तिथं? करेक्ट. अशा पद्धतीने पुढचे टॅक्स काढलेले आणि मग 200 अधिक 5 अधिक 5 म्हणजे हा 210 इथे घेतलाय. 80 अधिक 22 40 म्हणजे 100 रुपये 40 पैसे. 80 अधिक 22 102 होते. असं करत करत या सगळ्यांची बेरीज इथं मांडली आहे. या सगळ्यांची बेरीज इथं, या सगळ्यांची बेरीज इथं. तुम्ही जर ह्याची बेरीज घेतली करपात्र रक्कम जी आहे ती त्या टॅक्सेबल इन्कम 1 2 3 तिघांची बेरीज देईल. अशा पद्धतीने हे कर आकारला जातो. आता तुम्हाला रिकाम्या चौकटी पटापट भरता येतील बघा. नीट पहा आता. सेमी नॉन सेमी सगळ्यांनी बघा. जीएसटी @ 2.5% म्हणजे पेढ्यावर केंद्राचा कर 2.5% दराने किती रुपये? 5 रुपये. आणि एसजीएसटी @ राज्याचा कर टिंब टक्के किती आहे? 2.5% 2.5. दुसरं इट मीन्स दॅट द रेट ऑफ जीएसटी ऑन द पेढे 2.5 म्हणजे 5% जीएसटी आहे. टोटल जीएसटी एकूण किती बसला? 5 5 10 रुपये. टक्के किती आहे? 5% म्हणजे पेढ्यावरील वस्तू व सेवा कराचा दर 2.5 अधिक 2.5 म्हणजे 5% आणि एकूण रुपये 10 आले. रेट ऑफ जीएसटी ऑन चॉकलेटीज चॉकलेटवरील वस्तू व सेवा कराचा एकूण दर जीएसटीचा विचारलाय 14 28% अँड हेन्स टोटल जीएसटी त्याच्यावर 28% जीएसटी आहे. कराचं एकूण दर 28% व त्यावर एकूण कर 14 28 एकूण कर 11.20 11.20 दोघांची बेरीज 22.40 होईल. त्या पुढची चौकटी. तिसरं रेट ऑफ जीएसटी ऑन आईस्क्रीम वरील वस्तू व सेवा कराचा दर बघा बरं. आईस्क्रीम किती आहे? 9% म्हणजे किती टक्के झालं? 18% 18%. आणि म्हणून टोटल कॉस्ट ऑफ आईस्क्रीम इज. आता टोटल कॉस्ट विचारली सगळ्यात शेवटचं करा इथलं काढायचं तुम्हाला म्हणजे हे अधिक हे मग बघा बरं का. आईस्क्रीमचे टॅक्सेबल अमाऊंट बघा सगळ्यांनी सारखी 200 रुपये त्याच्यावर टॅक्स 18 18 36 200 अधिक 36 236 रुपये बघा टोटल म्हणजे त्या चौकटी 236 येईल. चौथा 5वं शेवटचं ऑन बटर सीजीएसटी रेट इज बघा. लोण्यावर केंद्राचा दर किती टक्के बघा? 6% आणि जीएसटी सुद्धा किती आहे? 6% मिळून वस्तू सेवा कराचा दर टिंब आहे 6 अधिक 6 12%. एकूण जीएसटी वस्तू व सेवा कर 12% आहे. अशा पद्धतीने आपण त्या सारण्या भरू शकतो. या ठिकाणी ब्रेड जो आहे ब्रेड त्याच्यावर 0% कर आहे म्हणजे ब्रेडवर कराचा दर 0% आहे. तसेच प्रत्येक वस्तूवर केंद्राचा आणि राज्याचा दर सारखा असतो. रेट ऑफ जीएसटी ऑन ब्रेड इज 0 अँड रेट ऑफ सीजीएसटी and SGST is equal to is same for each product.
आता वस्तूप्रमाणे कराचे दर वेगवेगळे आहेत. वस्तूनुसार कराचे दर आहेत. रेट्स ऑफ जीएसटी आर डिफरंट फॉर डिफरंट प्रोडक्ट्स सच एज काहींवर 0% आहे, काहींवर 5% आहे, काहींवर 12% आहे, काहींवर 18% 18, काहींवर 28 म्हणजे 28% आहे. पर्सेंट म्हणजे टक्के. आता प्रत्येक वस्तूवरील कराचा दर हा शासन निश्चित करतो आणि म्हणजे रेट ऑफ जीएसटी आर फिक्स बाय गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. ओके. आता आपण आता एका सेवा बीजकाची माहिती घेऊ. सेवा बीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस फॉर सर्व्हिस प्रोव्हाइडेड. जे सेवा पुरवल्या जातात म्हणजे हॉटेलमध्ये सेवा पुरवली जाते बघा, त्याचं एक आपण पावती पाहूयात. तुम्ही पावतीकडे बघा, पान नंबर 83 वरती पावती आहे. त्याच्यामध्ये फूड जंक्शन, खेड, शिवापूर, पुणे इंग्लिशमध्ये बरं का. मोबाईल नंबर दिलाय 7588. ईमेल आहेर के खेड वगैरे काय आहे. कोपऱ्यात इनव्हॉइस नंबर, पावती क्रमांक आहे. खालच्या GSTN पण दिलेला आहे. इनव्हॉइस डेट पण आहे. मराठीमध्ये सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस नमुना आहे बघा. आहार सोनेरी, खेड, शिवापूर, पुणे. आहार सोनेरी मराठीमध्ये त्यांनी फूड जंक्शन म्हटलंय. त्याच्यामध्ये SA कोड आहे बघा, ज्याला सॅक म्हणतात. SA कोड पहिला कॉलम मध्ये बघा, SA कोड आहे. सगळ्यांनी चार्ट मध्ये बघा. मी काय चार्ट फळ्यावर काढत नाही, तुम्हीच बघायचं त्याच्यामध्ये. बघा सॅक, ज्याला SA कोड म्हणतात. आता याची माहिती आपण घेणार आहोत. पान नंबर 83 त्याच्यामध्ये बघा पहिलाच कॉलम आहे. तुम्ही नीट पहा, दोघांचे नीट निरीक्षण करा. कोडमध्ये त्यांचे फरक आहे बघा. मग याच्यामध्ये HSL कोड होता, हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. या ठिकाणी SSC सॅक आहे. सॅक म्हणजे काय, सर्व्हिसेस अकाउंटिंग कोड म्हणतात त्याला. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, सर्व्हिस अकाउंट कोड. सर्व्हिस अकाउंटिंग कोड, सर्व्हिस अकाउंटिंग कोड हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. म्हणजे सॅक म्हणजे सेवांच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक आहे. म्हणजे थोडक्यात HSM कोड व्हाईल इन सर्व्हिस इनव्हॉइस देयर इज अ सॅक नंबर. सर्व्हिसेस आर ऑल्सो क्लासिफाईड. सेवांचं सुद्धा वर्गीकरण केलं जातं. सर्व्हिसेस आर ऑल्सो क्लासिफाईड अँड स्पेशल कोड नंबर आर गिवन. म्हणजे सेवांचं वर्गीकरण करून त्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जातो, त्याला सॅक नंबर म्हणतात. म्हणजे हॉटेलची सर्व्हिस असेल तर त्याला एखादा क्रमांक, म्हणजे खाण्याच्या जेवणाचे सर त्याला, तुम्ही एसटीत प्रवास करतायत त्याला वेगळा क्रमांक, असं सर्व्हिसेससाठी वेगळा चार्ज आकारला जातो. म्हणजे सर्व्हिसेस आर ऑल्सो क्लासिफाईड अँड स्पेशल कोड नंबर्स आर गिवन. इट इज कॉल्ड सॅक. सॅक मीन्स सर्व्हिस अकाउंटिंग कोड, सेवाच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक. आता या ठिकाणी चार आहेत बघा. एवढं फक्त थोडक्यात सांगतो. प्रत्येक आता तुम्हाला नीट तुम्हाला पुस्तक समोर ठेवावं लागेल, तुम्हाला पाहावं लागेल. पान नंबर 84 वर या. इथं एक चार्ट आहे बघा. इथं सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक, टाईप म्हणजे प्रकार, रेट ऑफ जीएसटी म्हणजे जीएसटीचा दर किंवा कराचा दर, गुड्स अँड सर्व्हिस आयटम लिस्ट म्हणजे वस्तू व सेवा प्रकार. झिरो रेट कोणाकोणाचा आहे बघा. 0% म्हणजे प्रकार आहेत 0%, लो रेट कमी, स्टँडर्ड म्हणजे मिडियम, स्टँडर्ड रेट त्याच्यामध्ये 2 स्लॅब आहेत. स्टँडर्डमध्ये 2 प्रकार आहेत आणि हायली रेटेड जास्त प्रकार. जो 0 रेट असतो त्याला 0% GST असतो, 0%. लो असतो त्याला 5% असतो
आणि जो हाय असतो तो त्याच्यामध्ये पहिल्या प्रकाराला 12% आणि दुसऱ्याला 18% असतो, आणि जो एकदमच हाय हे जे ना स्टँडर्ड रेट जे आहेत ना 2 प्रकारचे, पहिल्या स्लॅबमध्ये 12%, दुसऱ्यामध्ये 18%, आणि जो हाय रेट आहे उच्चतम दर तो 28% असतो. आता 0% कोणकोणत्या वस्तू आणि सर्व्हिसेस येतात बघा. मराठीत आणि इंग्लिशमध्ये दोन्ही सांगतो, नीट पहा. इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड ग्रेन्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, अर्थन पॉट्स एक्सेट्रा. अन्नधान्याचा बघा, बघा वस्तू कोणकोणत्या येतात. अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला येते बघा त्याच्यामध्ये, त्यानंतर फळे येत आहेत, दूध येत आहे, मीठ येत आहे, आणि मातीची भांडी अर्थन पॉट्स. सर्व्हिसेस कोणत्या आहेत बघा, त्याच्यामध्ये कर नाही आहे. धर्मादाय संस्थांचे उपक्रम, काही धर्मादाय संस्था असतात ज्या सेवाभावी काम करतात, चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज म्हणतात त्याला. त्यानंतर पाण्याची वाहतूक, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, रस्ते व पुलांचा वापर, यूज ऑफ रोड्स अँड ब्रिज, शिक्षण व आरोग्य सेवा, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, शेती संबंधीच्या, त्यानंतर एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिस सेंटर सर्व्हिस एक्सेट्रा, शिक्षण व आरोग्य, सार्वजनिक वाचनालय, शेती संबंधी सेवा इत्यादी. अशा पद्धतीने तुम्ही हे याच्यामध्ये पाहू शकता कोणत्या याला किती. आता उच्चतम दर कोणला आहे बरं, हायेस्ट टॅक्स वस्तू अशा आहेत बघा. लक्झरियस आयटम, ऐश आरामाच्या वस्तू, मोटरसायकल्स अँड स्पेअर पार्ट्स म्हणजे मोटरसायकलचे पार्ट, लक्झरी कार्स म्हणजे मोठ्या मोठ्या भारी भारी कार, पान मसाला, त्यानंतर व्हॅक्यूम क्लीनर, त्यानंतर डिशवॉशर, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज माहिती तुम्हाला, टोबॅको माहिती आहे, तंबाखू, टोबॅको प्रोडक्ट्स, आणि एरेटेड वॉटर एक्सेट्रा, शीतपेय इत्यादी. आता सर्व्हिस कोणत्या आहेत बरं त्या, ज्याच्यावर 28% कर आकारला जातो. 5 स्टार हॉटेल अकॉमोडेशन, पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास व्यवस्था, अम्युनिमेंट्स पार्क्स, त्यानंतर वॉटर पार्क्स, थीम पार्क्स, कॅसिनो, रेस कोर्स, IPL गेम्स, एअरपोर्ट, बिझनेस क्लास एक्सेट्रा. बाकी सगळे नावं तुमचे ओळखी आहेत ना. IPLचं खेळ, विमान वाहतूक असेल, रेस कोर्स म्हणजे घोड्यांचा रेस कोर्स, कॅसिनो जिथं जुगार खेळला जातो. ओके, तिथं रेफरन्स तुम्हाला वेबसाईट दिली आहे, त्याच्यावर तुम्हाला अधिक माहिती पाहू शकता तुम्ही. नोट दिली बघा त्यांनी. द रेट अँड टाईप ऑफ GST आर प्रिस्क्राईब बाय द गव्हर्नमेंट ॲट द टाइम ऑफ रायटिंग दिस चॅप्टर. म्हणजे रेट, दर आणि प्रकार GSTचे हे ज्यावेळेस पुस्तक छापलं त्यावेळेसचे गव्हर्नमेंटने लागू केलेले आहेत. GST रेट आर सब्जेक्ट टू चेंज, काहींचे चेंज झालेले आहेत. इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल एक्सेट्रा आर नॉट अंडर प्युरिव्ह्यू ऑफ GST. वीज, पेट्रोल आणि डिझेल हे GSTच्या कक्षेत नाहीत, हे GSTच्या बाहेर आहेत. आता पुढे काही ऍक्टिव्हिटीज आहेत बघा की ज्या तुम्हाला करायच्या. मराठी सांगतो, आधी तुम्हाला लागणारे किमान 10 वस्तूंची यादी तयार करा. तुम्हाला ज्या वस्तू लागतात त्यावर GSTचा दर किती आहे तो लिहा. दिलेली यादी, वृत्तपत्रे, इंटरनेट, GST वरील पुस्तके किंवा वस्तू खरेदीच्या बिलांवरून शोधून लिहा आणि पडताळून पहा. मेक अ लिस्ट ऑफ 10 थिंग्स यू नीड इन युअर डेली लाईफ. फाइंड द GST रेट विथ द हेल्प ऑफ GST रेट चार्ट. ऍक्टिव्हिटी 2, मेक अ लिस्ट ऑफ 10 सर्व्हिसेस. 10 सर्व्हिसेस लिहा, पडताळून पहा. त्याच्यामध्ये रेल्वे बुकिंग असेल, कुरिअर सर्व्हिस असेल, डॅश डॅश अशा 10 सर्व्हिसेस शोधा. तिसरी कृती दिलेली बघा. रेल्वे वाहतूक सेवा, एअरपोर्ट सर्व्हिस, करंट एक्सचेंज सर्व्हिस ज्याला चलन विनिमय सेवा म्हणतात, ब्रोकरेज सर्व्हिस, ब्रोकर सेवा, टॅक्स सर्व्हिस म्हणजे 5 स्टार हॉटेल सेवा. त्याचे सॅक नंबर दिलेत म्हणजे त्यांना तो विशिष्ट कोड क्लासिफाईड नंबर दिलेला असतो. त्याचं GST रेट तुम्ही लिहा. गुड्स GST रेट तुम्ही इथे शोधून लिहा.
GSTचा दर, वस्तू बघा, ड्युलिक पेंट्स, बॉल बिअरिंग, स्पीडोमीटर, पोटॅटोज याचे HSN कोड दिलेले आहेत आणि GSTचा दर दिलेला आहे. राहिलेलं तुम्ही पूर्ण करायचं आहे. ॲक्टिव्हिटी 4 आहे बघा, कोणत्याही 5 वस्तू व सेवांसाठी HSN व सॅक तक्ता तयार करा. या तक्त्यामध्ये वस्तू व सेवांची चित्र चिटकवा. तिथं बघा वस्तू व सेवावरील दर तसेच HSN सॅक कोडवरील कृती इत्यादी माहितीसाठी आहेत. हे पाठ करण्याची काही गरज नाही आहे. हे सगळं धोकू नका, पाठ करू नका. हे तुमच्या नॉलेजसाठी दिले त्यांनी फक्त. आता आपण या ठिकाणी थांबूयात. पुढच्या तासाला आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स घेऊयात. धन्यवाद.